को पावर्ड बाय टेक्नो। पाटील आज मुख्यमंत्री आलेले होते, त्यांनी मराठा समाजाने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारचं एक म्हणलेलं आहे आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल असं आरक्षण आपण देणार आहोत, देऊ अशा प्रकारचे मराठा समाजानं सहकार्याचीच भूमिका घेतली साहेब। ही साधी सोपी गोष्ट नाही, 1 वर्षापासून लढा सुरू आहे। उलट सरकारला वाईट वाटायला पाहिजे, शिंदे साहेबांना सुद्धा ही वाईट वाटायला पाहिजे की 1 वर्षापासून लढा सुरू आहे आणि एवढ्या मोठ्या लाखानं महिला जनता रस्त्यावरती आहे, त्यांना ही गोष्ट वाईट वाटायला पाहिजे आणि मराठा समाजाचं ओबीसीतलं आरक्षण तातडीनं दिलं पाहिजे, कारण ते चौकटीत टिकणार आहे। मराठा आणि कुणबी 83 क्रमांकाला एकच, त्याची फक्त अंमलबजावणी करायची, कारण ते चौकटीत बसतं आहे कायद्याच्या, टिकणारं पण हे आणि मराठ्यांचं हक्काचं पण आहे। बाकीच्या जाती नसूनसुद्धा ओबीसी आरक्षणात गेल्या 350-400 जाती, मराठा पहिल्यापासून 83 क्रमांकाला। मग मराठ्यांची पोटजात कुणबी होती ना, बाकीच्या पोटजाती उपजाती म्हणून आरक्षणात चालल्यात, मराठ्यांची का जात नाही? 83 क्रमांकाला आम्ही असूनसुद्धा अंमलबजावणी करायची, तरी पण तुम्ही सहकारी आहात की याच्यापेक्षा किती करायचं? फडणवीस साहेब काम करू देत नाही आहेत बाकीच्यांना, परंतु जाऊ दे, आता त्यात आम्हाला पडायचं नाही। राजकीय भाषा आम्हाला बोलायची नाही आणि आम्ही बोलणार पण नाही। फक्त आमचं म्हणणंच एवढं आहे का आता तुम्हाला संधी आम्ही आमचं आमरण उपोषण कठोर करून इथं जीवाची बाजी लावली आता आमचा हा खूप खडतर प्रवास आहे। आता आमरण उपोषण म्हणजे माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून पुन्हा सुरू केलं आणि आम्ही सरकारला संधी दिली की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, नसता पुढं मग आपल्या नावाने आरडत बसायचं नाही हे काय झालं म्हणून, पाड्या झाल्यात का पुढं उभा केलेत का काय, मग बॉम्बलायचं नाही पुन्हा। हे फडणवीस साहेबांनी आता समजून घ्यायचं। मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला, मला राजकीय आता बोलायचंच नाही आहे। मी त्यांच्या प्रश्नावरती पण उत्तर दिलेलं नाही आहे। मला कोणी काही म्हणलं रोज तरी मला राजकीय आता बोलायचंच नाही। काय केलं आहे कुणी, काय नाही केलं आहे कुणी, आता आम्ही संधी दिली, तुम्ही अंमलबजावणी करा। फायदा करताय, आता जो काम करील आणि करणार नाही, जो जनतेचा फायदाच करणार नाही, त्याला जनता कसं काय सोडील? तुम्हाला जर सत्तेत असून फायदाच करायचा नाही जनतेचा, तुम्हाला कोण सोडेल? मराठा समाजाला आचारसंहितेच्या आत ह्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे, सगळे सोयऱ्यासहित। हे आमच्या व्याख्याप्रमाणे ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं निर्णय पण करायचा आहे, अंमलबजावणी पण करायची। 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, त्याचीही अंमलबजावणी करायची। तीनही गॅजेट आहेत, केसेस राज्यातल्या, शिंदे समिती आहे, EWHच्या पोरांचा हा विषय, हे जे बलिदान गेलेल्या कुटुंबातल्या पोरांचा विषय, मुलींच्या शिक्षणाचा विषय, त्याच्यात खूप पाठी शर्ती जे आम्ही विषय सरकारकडे दिलेले त्याची अंमलबजावणी तातडीनं पाहिजे। तुम्ही देतोय, काम करतोय हे नाही, तुम्हाला आता संधी दिली आणि समाजाला दिसतंय, जो देईल, जो समाजाचा फायदा करील ते समाजाला दिसतंय कोणी फायदा केला आहे। आम्हाला तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं नाही, ते महाविकास आघाडी असो नाही ते महायुती असो, तुम्ही कुणीकडं खड्ड्यात पडा, तिकडं आम्हाला नाही देणं घेणं देत, पण अंमलबजावणी मात्र आता पाहिजे सगळ्या मागण्यांची। ही संधी आहे समाजाच्या वतीनं फडणवीस साहेबाला, आणि तुम्ही जर आता नाही दिलं मग मात्र कुठं तुम्हाला ओरडत बसायला मग तुम्ही फक्त पुढचं बघा आणि पुढचे राजकीय उत्तरं बी नंतर। आता कोण वळवळ करतं आहे ना या मधल्या काळात, आता आम्ही राजकीय भूमिका आम्ही शब्द बोलत नाहीत ना, आता जे बुळबुळ करणार आहेत ना त्यांना आता करू द्या, त्यांना मग आता नाही दिल्यावर सांगतो कसा असतो ते समाजाचं। मराठ्यांचे पोरंसुद्धा आता गप नाही बसणार आहेत, 2024ला वाटच लावणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे देखील म्हणले की मराठा समाजाबद्दल आरक्षणासंदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे, आमची भूमिका दुप्पटीने, मात्र जे आम्ही वचन दिले ते पूर्ण करणार। ठीक आहे ना, मग बसलो ना आता उपोषणला, समाजाला दिसतंय कोण करतंय कोण नाही करत, तुम्ही समाजाच्या सगळ्या मागण्या द्या, समाजाचा फायदा करा,
समाज उघड्या डोळ्यानं बघतोय समाजाचा फायदा कोणी केला. आम्ही तुम्हाला संधी दिली, आता आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही माझ्या समाजाला नाही. आणि जर याच्यानंतर फडणवीस साहेब नाही केलं ना आता, तर भाजपमधला मराठासुद्धा विरोधात जाणार आहे किंवा फडणवीस साहेबच दोषी हा जाणून बुजून मराठीचा वाटोळं करायला निघाला. शेतकरी सामान्य सगळ्या पक्षातला मराठा तर बाजूला जाणार. भाजपातला गरीबसुद्धा म्हणणार आहे की आता उपोषण करून संधी दिली की आम्हाला राजकारणात जायचं नाही म्हणून जाहीर सांगितलं आहे मनोज जरांगे पाटलांनी, तरी फडणवीस साहेब जर देणार नसतील आणि तिसरेच प्रश्न विचारणार असले तर फडणवीस साहेब जाणून बुजून करतायत. याला दोषी फक्त फडणवीस साहेबच आहे. मराठी सगळेचे सगळे एकतर्फी स्वतःच्या मुलासाठी फडणवीस साहेबांना दोष देणार आहे. आणि हे त्यांनी करू नये. आता फडणवीस साहेबांनी आता पापाच्या पारड्यात त्यांनी बसू नये, दोषीच्या पारड्यात त्यांनी बसू नये. आता त्यांनी मराठ्यांची सगळ्या अंमलबजावणी करावी मागण्याची. मला माझ्या समाजाला राजकारणाचं देणं घेणं नाही हे जाहीर सांगतो फडणवीस साहेबांना. नसता नंतर बोंबलून देणार नाही. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.